लहानपणी झालेली मैत्री ही उत्स्फूर्त असते. त्यात कुठल्याही अपेक्षा, इच्छा नसतात. एकमेकांचा स्वभाव मान्य करणं किंवा होणं हे अगदी सहजपणे घडतं. त्यासाठी वेगळे परिश्रम करावे नाही लागत. म्हणजे इतकं की त्यात जातपात, धर्म, खाण्यापिण्याच्या सवयी, घरातील वेगवेगळ्या रीती या कशाचाही प्रभाव या मैत्रीवर नसतो. पण हाच सहजपणा मोठेपणी मैत्री करताना दिसत नाही. आपण बरेच चोखंदळ होतो. का बरं होत असेल असं? आपली मतं ठाम झालेली असतात म्हणून? अमुक एक गोष्ट आपल्याला मुळीच पटत नसते म्हणून? किंवा कुठल्या तरी अपेक्षेने ही मैत्री केली जाते म्हणून कदाचित. पण असं असताना सुद्धा बऱ्याचदा अशी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. आपली काळजी घेणारी, आनंदाच्या क्षणी आणि अडीअडचणीला सुद्धा कायम बरोबर असणारी. आपले विचार जरी तिला पटले नाहीत, तरी आपलं म्हणणं काय आहे ते समजून घेणारी. आणि कधीकधी तर आपल्याला काय म्हणायचंय ते आपण म्हणायच्या आधी तिच्या तोंडून बाहेर पडतं. मला नक्की खात्री आहे की हे ऐकत असताना तिचा किंवा त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला असेल. आता पुढे जाऊन नवरात्राच्या या दिवसात या एंजल फ्रेंडला धन्यवाद देऊ असं मी म्हणेन असं तुम्हाला वाटत असेल तर एकदम चूक. म्हणतात ना, ट्रू फ्रेंडशिप इज अँड मस्ट बी अ टू वे स्ट्रीट. अहो, तुम्ही पण तेवढेच महत्त्वाचे आहात, म्हणून तर एवढं मौल्यवान नातं तुम्हाला मिळालं. आयुष्यभर पैसे आणि त्याबरोबर येणारी सुख तर आपण उपभोगतोच. पण हा अमूल्य ठेवा जो पैशात नाही विकत घेता येत, तो खास जपायला हवा नाही का? तो निर्मळ आनंद, तो मिळून केलेला वेडेपणा, एकच मिनटं बोलते असं म्हणून 1 तास मारलेल्या गप्पा, हे सगळं श्रीमंतीचंच लक्षण. वैभव जोशी यांच्या 4 ओळी येथे आठवतात. कुठूनही तरंगत येतं एक नातं, आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? ओळखलंय का कोणी तुम्हाला तुमच्या देखील आधी? असं एक नातं हवंच आसपास, साध्या सुध्या आयुष्याची ज्याने वाढत जाते मिठास.